नमस्कार मंडळी, मी आहे अक्षय आणि आज आपण आलो आहोत या सह्याद्रीच्या कुशीत दडलेला एक भन्नाट गडावर, तो म्हणजे महिमंडन किल्ला. हा किल्ला जसा नावात भारी आहे तसा अनुभवातही वेगळाच आहे. डोंगर रांगाच्या माथ्यावर दिसणारा निसर्ग, वाऱ्याच्या झुळकेसोबत मिळणारी शांतता आणि गडाच्या प्रत्येक पायरीवर उलगडणारा इतिहास कथा, हे सगळं अनुभवायला आपण आज निघालो आहोत एक वेगळ्या प्रवासाला. चला सुरुवात करूया महिमंडन गडाची सफर आणि बघूया इथे आपल्याला काय काय खजिना पाहायला मिळतो. चला तर सुरुवात करू. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. आपण आज सकाळीच मधुमकरंदगडकडून आलो आणि आत्ता आलेलो आहोत दुसऱ्या गडाला, महिमंडन गडाला. तर आत्ता आपण जर थोडंसं सुरुवातीला पाहिलं तर आपल्याला हे जंगलात एंट्री करायच्या अगोदरच आपल्याला वन विभागाचा जे चेकपोस्ट आहे ते लागतं, पहिली गोष्ट म्हणजे. आणि तिथूनच आपल्याला जी एंट्री वगैरे काय आहे ते करून यावं लागते. पण आम्ही जवळपास 15-20 मिनटं थांबलो होतो, पण तिथे कुणी नसल्यामुळे मग आम्ही पुढे आलो. आणि इथं महत्त्वाचं म्हणजे काय होतं माहिती आहे का, की ज्यावेळेस आपण ह्या गडाचा जो मॅप टाकतो त्यावेळेस आपल्याला कळत नाही की म्हणजे एक्झॅक्ट रोड कुठून आहे. पण जर इथं काही अशा खुणा आहेत जी समजा बघा, तिथे पाटी दिसते, पिवळी पाटी आहे म्हणा, किंवा इथं असा बोर्डसुद्धा लावलेला आहे. आता हे तर रिबिन वगैरे राहणार नाहीत, पण ह्या अशा प्रकारचा बोर्ड आहे महिमंडन गडाचा. आणि इथूनच आपल्याला असे काही रिबिनसुद्धा लावत गेलेले आहेत. आणि इथूनच आपला जो हा गडाचा जो रस्ता आहे, हा गडाचा जो प्रवास आहे सुरू होतो. आणि कोणताही गड करण्यापूर्वी किंवा कोणताही ट्रेक करण्यापूर्वी थोडंसं रिसर्च करणं गरजेचं असतं. कारण की हे सह्याद्रीमध्ये कुठलीही वाट अशी कायमस्वरूपी राहत नाही. त्यामुळे जो रस्ता आहे, जे व्हिडिओ आम्ही ब्लॉगरमध्ये दाखवत असतो की ह्या कोणत्याही ट्रेक करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणता रस्ता कुठून आहे हे सुद्धा आम्ही सांगत असतो. तर कारण की कसं असतं, ज्यावेळेस आपण चुकतो ना, तर इथं सह्याद्रीमध्ये नेटवर्क वगैरे खूप कमी भेटतं, कमी ठिकाणी भेटतं. त्यामुळे अगोदर जर थोडीशी इन्फॉर्मेशन काढली तर माणूस थोडंसं घाबरत वगैरे नाही आणि त्याचा जो ट्रेक आहे तो पूर्ण व्यवस्थितरित्या पूर्ण होतो. आता सध्या तरी अशा रिबिन वगैरे काही लावलेल्या आहेत, पण त्या कायमस्वरूपी राहतील नाही राहतील हे माहीत नाही. आपण तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला रेल्वेचाच हा दुसरा बोर्ड लागतो, जेणेकरून आपल्याला जो रस्त्याची दिशाभूल होणार नाही. त्यामुळे हा जो बोर्ड आहे तो आपल्याला सोयीस्कर पडतो. आता इथं जर बघितलं तर इकडून पण एक रस्ता आहे खालून येण्यासाठी, किंवा इथून पण आहे. असे 2-3 रस्ते आहेत. पण कसं असतं, सुरुवातीला जर रस्ता व्यवस्थित सापडला तर पुढचा रस्ता व्यवस्थित सापडत जातो. नाहीतरी एकदा चुकला की पुन्हा मग माणूस थोडासा घाबरतो. हो का, आपल्याला त्या रस्त्यानं आल्यानंतर थोडंसं साईडला बाजूला बघितलं तर आपल्याला तिथे एक समाधी अशी पाहायला मिळते. ही पूर्ण दगडात असलेली समाधी आहे. आणि ह्या समाधीपासूनच आपल्याला तो समोर महिमंडनगड तिकडे जायचा आहे. आपली जी पायवाट आहे ती जंगलातून निघते, पूर्ण मळलेली पायवाट आहे. काही ठिकाणी खुणासुद्धा केलेलं आहे, जेणेकरून रस्ता चुकणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे थोडंसं अडचणीत असल्यामुळे किंवा अल्पपरिचित असल्यामुळे तुम्ही सोलो तर करूच नका, कुणाला तरी सोबत घेऊन हा ट्रेक करू शकता. आपल्याला कवा दिसलेला आहे. दोन गवे होते इथे, 2 गवे पाहायला मिळाले. असा खडखड दगड लागलेला आहे आपल्याला. आता इथून असं वर जायचं आहे.
रस्ता पूर्ण हा मळलेला आहे, त्यामुळे चुकण्याचे संकेत खूपच कमी आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर तो आपण आलेला जो रघुवीर घाट आहे, त्या रघुवीर घाटातून खाली यायचं आहे आणि तो घाटच आपल्या उजव्या बाजूला ठेवून आणि हा डोंगराच्या बाजूला ठेवून आपल्याला चालायचा आहे. मित्रांनो, आपण थोडंसं वर आल्यानंतर आपल्याला तर बुरुज म्हणून लिहिलेली अशी एक पाटी आहे आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला ही तटबंदी जर पाहायला भेटते. पूर्ण तटबंदी आहे, चांगल्या आकारात आहे. आणि समोर जो बुरुजाचा टोक आहे तो सुद्धा दिसतो आपल्याला. इथं बुरुज असावा कदाचित आणि त्या बुरुजाची ही तटबंदी असावी. आणि इथूनच आपण आता वर जाऊया. इथून वर आल्यानंतर आपल्याला लगेचच दुसरी पाटी पाहायला मिळते. हा जो बघा पायरी मार्ग, तुटलेला पायरी मार्ग, आणि इथं लिहिलं आहे दरवाजा आणि पायरी मार्ग. तर इथून आपण तसंच वर जायचं आहे. त्याचा पायरी मार्ग पण दिसतोय. काही तटबंदीचे जे दगड आहेत ते सुद्धा दिसत आहेत. आणि आपण आत्ता गडावर पोहोचतो. सूर्यास्त अजून 1 तासाभरात होईल आणि तुम्हाला मी आत्ता असा व्ह्यू दाखवत आहे जो अतिशय सुंदर असा मानला जातो. फक्त या व्ह्यूसाठी इथवर एक आपल्याला 5-10 मिनिटे चालत यावं लागतं. आणि हा बघू शकता समोर आहे तो हा रघुवीर घाट. आणि तुम्हाला तिथूनच ते वन विभागाचं जे ऑफिस आहे, चेकपोस्ट आहे, ते तिथूनच मत जावं लागतं. आणि तिथूनच आपल्याला ज्या बोर्डपासून जो समोरचा दिसतो तोच आहे आपला महिमंडन घाट गड. आणि हा रघुवीर घाट बघू शकता तुम्ही. पूर्ण इतक्या उंचावर स्थित असलेला हा जो घाट आहे, हा जो गड आहे, अतिशय अतुलनीय असं त्याचं सौंदर्य आपल्याला आपल्या नजरेस पाहायला मिळतं. सुळका दिसतो पॉईंटचा, त्या सुळक्यावर उभा होतो. आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी जवळपास 1 तास लागतो. तुम्ही जर चांगले ट्रेकर असाल तर 1 तास लागू शकतो आणि थोडंसं हळू येत असाल तर 1 तासापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागतो. तर त्यानुसार तुम्ही तुमचं जो प्लॅनिंग करून येऊ शकता. चढायला 1 तास लागतो आणि उतरायला जवळपास 1 तासच पकडा असं जवळपास. आणि गड भ्रमंतीसाठी अर्धा ते पाऊण तास असे 3 तास पकडू शकता तुम्ही या गड भ्रमंतीसाठी. जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचा हा ट्रेक 3 तासामध्ये पूर्ण होऊ शकतो. सूर्यसुद्धा मावळतीला लागलेला आहे आणि आम्ही गड ट्रेकिंग स्टार्ट केलं होतं 4 वाजता. आता वाजलेले आहेत 5. जवळपास 1 तासाला आम्ही वर आलेलो आहोत. आणि समोरच बघताय तर आपल्याला वासोटा किल्लासुद्धा पाहायला भेटतो आहे. जे कोयनाचं बॅकवॉटर आहे ते सुद्धा पाहायला मिळतं आहे. आणि हा चोरोण आहे. आणि भैरी भवानी माता मंदिर हे मंदिर आहे. आणि अतिशय चांगल्या अवस्थेत असलेले हे 2 शिल्प, हे 2 मूर्त्या भैरी भवानी मातेचे हे पाहायला भेटतात. सरळ समोर जाऊया. आपल्या इथं काही पाण्याचे टाके दिसत आहेत ते बघूया पहिलं. तर आपल्या इथं पहिलं पाण्याचं टाकं दिसलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असे सप्तपर्णी जे पाण्याच्या टाक्याचा समूह असतो त्याला म्हणलं जातं. आणि बघू शकता इथे 1 टाकं आहे, दुसरं टाकं, तिसरं टाकं, चौथं टाकं. आणि हे सगळे टाके एकमेकाला कनेक्ट आहेत. हे 5वं टाकं. आणि बघू शकताय बघा हे 6वं टाकं आहे, 7वं टाकं, 8वं टाकं,
9, 10, 11, 12 आणि जवळपास 13 टाक्यांचा समूह आहे हा. 13 टाक्यांचा समूह आणि फक्त काही टाक्यामध्ये पाणी उपलब्ध आहे. पाणी तसं बघायला गेलं तर इमर्जन्सीमध्ये फक्त पिऊ शकता. जर तुमच्याकडं अवेलेबल असेल तर काय हरकत नाही. पाण्याचा तिथे जास्त वास्तव्य नसल्यामुळे त्या पाण्याचा यूज जास्त काय होत नाही. त्यामुळे तुम्ही जर काहीच ऑप्शन नसेल तर मात्र हे पाणी पिऊ शकता. नाही तर त्याच्या व्यतिरिक्त हे पाणी पिण्यायोग्य नाही असं म्हणायला काय हरकत नाही. कारण काही बघा हे टाके ह्याला कनेक्ट आहे. इथून जास्त पाणी तो बाहेर काढलं नाही. तर इथून बी टाका बसल्यानंतर जो कचरा आहे तो जाण्यासाठी बाहेर केलेला आहे. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे त्या पाण्याच्या टाक्यामध्येच आपल्याला काही शिल्प पाहायला मिळतं. बघा अशी समोर शिल्प आहे पूर्ण झिजलेले आहेत. जवळपास हे शिवलिंग आहे असं वाटते. आणि शिवलिंगच्या ही स्त्री व्यक्ती शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेली आहे. तिच्या पाठीमागे सुद्धा स्त्री आहे असं वाटतं. आणि इकडे एक पुरुष असावा असं या चित्राहून तरी वाटतं. पण या चित्राहून आपल्याला एवढे जीर्ण झालेलं आहे त्यामुळे ॲक्युरेट काही सांगता येणार नाही. आणि पाण्याच्या टाक्यात असलेलंच हे शिल्प आहे. पाण्याच्या टाक्याचा समूह आपण पाहिलेला आहे. आता इथून पुढे आपण जाऊया तटबंदी पाहायला. बरेचसे पाण्याचे टाके आहेत त्याचा समूह आहे. मग आता तिथूनच तिकडे बोर्ड आहे तटबंदीचा. तर तिकडे जाऊन बघूया काय काय आहे ते. जातो आणि त्या तटबंदीचा जो बोर्ड आहे त्याप्रमाणे आपल्याला काहीशा अल्प प्रमाणात अशी तटबंदीसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. या गडावर सध्या जास्त काही अवशेष नसल्यामुळे आपल्याला जास्त काही अवशेष पाहायला भेटत नाही. पण तरी पण त्यातली त्यात तटबंदी किंवा मंदिर किंवा पाण्याचा टाक्यांचा समूह अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला भेटतात. इथं गवे भरपूर आहेत बघा. त्याचा गव्याचा पाऊस किती मोठ्या प्रमाणात असतो. आणि हे भवानीगडावरून झेडी भवानीचं जे मंदिर आणि हे पाण्याच्या टाकी त्या समोरच असलेले जवळपास हे 3 गवे मगाच्या 8 गवे जवळपास 11 गवे पाहायला भेटतात. तर मंडळी आपण फक्त एक अर्ध्या तासामध्ये आपण गडाचा पाय उतार केलेला आहे. गड उतार केलेला आहे आणि तो समोर बघू शकता आपण महिमंडन गड रस्त्यावरच असलेला हा. आणि इथूनच आपल्याला हा रस्ता आहे. हा अर्धा तासावर आपण उतरू शकतो.